नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो स्पेअर रिसॉर्ट मध्ये जे भीमाशंकरच्या पायथ्याशी इथं आहेत. तर आज बघूया इथे हे पर्यटक इथं आलेले आहे. कसं वाटतं तुम्हाला या रिसॉर्ट मध्ये जाऊन? असा आनंद कुठेही नाहीये. या ठिकाणी आल्यानंतर हा डीजेचा आवाज येतोय, आनंद कसा घेतात लोक पाहतात. या ठिकाणचं जेवण असो आणि पुणे नाशिक हायवेपासून एकदम जवळ, की आपण महाबळेश्वर लांब लांब जातो, परंतु आपल्या जवळ काहीतरी आहे हे पाहण्यासाठी तरी लोकांनी या ठिकाणी यावं अशी विनंती. या परिसरातील पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणवरून इथे पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. त्याच पद्धतीने आमच्या इथे एक असे एक पर्यटक आहे की ज्यांनी दादा, आपण कुठून आलात? मी चाकणवरून आलेलो आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नाश्ता असेल, जेवण असेल आणि त्याच्यानंतर जे ऍक्टिव्हिटीज आहेत खूप छान आहेत. मी पुणेकरांना एक विनंती करेल, महाबळेश्वर इकडे तिकडे जाण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी जाण्यापेक्षा एकदा इथं येऊन नक्की बघा बाकीच्या ठिकाणी आणि इथं काय फरक आहे, मी एवढंच सांगेल. धन्यवाद दादा. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता इथे किती पद्धतीने पर्यटक आहे. आपला आनंद जे आता उष्णतेचा जो प्रहार आहे, या प्रहारामध्ये इथे बघता इथे सर्व पर्यटक आपला एन्जॉय करतायत. आपल्याला कसं वाटतं बाबा? एक नंबर, मस्त. खूप छान पद्धतीने आनंद घेतला. जेवण सगळ्यात भारी. आम्ही खास पेट मारून आले. हे पेटवरून आलेले आहेत. मंडळी भोसरीमध्ये राहते त्यांना पण घेऊन आलेलो आहे आम्ही. वा वा. मित्र परिवार बोलवले आहेत आम्ही सगळे इथं आता एन्जॉय करताय. काय वाटतं दादा तुम्हाला? अतिशय छान वाटतं इथं पोहण्यासाठी. अतिशय छान आहे वॉटर पार्क हा आणि स्क्वेअरल वॉटर पार्क हे छान आहे. मी अतिशय खेडेगावातून आलोय, दावडी या गावातून आलोय. मी जवळजवळ 50 किलोमीटरवर या ठिकाणी आलोय या रिसॉर्टचा आनंद घेण्यासाठी. आणि मी पण एक मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे. आणि ह्या दृष्टीने मला एक बोलण्याची खूप गरमाई होत होती. त्या गरमाईमुळे इथं आम्हाला अतिशय थंड या उन्हाळ्याचा हा आनंद घेण्यासाठी हे सर्व पर्यटक पुणे जिल्ह्यातूनच नव्हे तर विविध जिल्ह्यातून, विविध देशातून, देश विदेशातून इथे येत असतात. आपण बघतायत आता पाठीमागे सर्वच असे पर्यटक असे आनंद घेताना दिसत आहेत. आणि त्या पद्धतीने आपण या पद्धतीने इथे बघू शकताय की कॅमेरामॅनला मी विनंती करेल की त्यांनी या साईडला दाखवावं. आपण व्यवस्थित इकडे इकडे दाखवा. इकडे बघा किती आनंद घेतायत, एन्जॉय करतायत. आणि छान पद्धतीने आपण या इकडे आपण विनंती करू. मॅडम, बोलू शकाल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला या उन्हाळ्यातल्या उष्णतेत एवढा आनंद मस्त पद्धतीने घेतायत तुम्ही? हो, शूटिंग आहे. छान आहे, परंतु अजून राईड्स ज्या आहेत त्या थोड्याशा वाढवल्या पाहिजे या ठिकाणी. कारण मुलांना जे आहे नवीन नवीन राईड्स ज्या आहेत ते आवडत असतात. तर तुलनेने थोड्याशा राईड्स ज्या आहेत ते मला थोडे कमी वाटतात या ठिकाणी. तर नेक्स्ट टाइम ज्या वेळेस येऊ तर अपेक्षा आहे की यामध्ये अजून सुधारणा होईल. धन्यवाद ताई. आपण इथे बघता की माझ्या पाठीमागे सुद्धा अशा विविध पद्धतीने छान पद्धतीचा आनंद इथे पर्यटक लुटत असतात. पुण्यातूनच नव्हे तर अनेक ठिकाणवरून इथे पर्यटक स्पेअर रिसॉर्टला व्हिजिट देत असतात. आणि त्या निमित्ताने आपण बघतो. दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही बेल्यावरून आलोय. बेल्यावरून आलात? विथ फॅमिली आलात का? with family. ओके ओके ओके. काय दादा, काय वाटतं तुम्हाला या रिसॉर्टला व्हिजिट करून? एकदम चांगल्या पद्धतीत आहे, व्यवस्थित आहे, सोय व्यवस्थित आहे आणि चांगल्या पद्धतीत हे केलेलं आहे ते. ओके, धन्यवाद दादा. आपण कॅमेरामॅनला विनंती करू की इकडे बघा, इकडे किती आनंद व्यक्त करतात. इकडे सर्व जे लोक आहेत, जे पर्यटक आहेत, आपल्या या उन्हाळ्याचा उष्णतेत आणि छान पद्धतीने थंडावा कसा, गारवा कसा मिळेल या पद्धतीने मिळतात. मॅडम, काय वाटतं तुम्हाला? छान, अगदी छान वाटतं. विथ फॅमिली आलात का तुम्ही? हा, विथ फॅमिली आहे. ओके ओके ओके. छान पद्धतीने इथे बघतायत की या साईडला तुम्ही पाठीमागे पण बघू शकता. इथे सर्व या रिसॉर्टला देश विदेशातून आपण अत्यंत डोंगर वस्तीतून छान पद्धतीने आपण इथं पर्यटक येताना दिसतायत. इथे बघूया लहान मुलं कशा आनंद घेतात. काय वाटतं दीदी तुला आता? मला खूप मजा येते वॉटर पार्क मध्ये आणि मी पहिल्यांदा आले इथं. आणि मी आधी वॉटर पार्कला गेलो तर तिथे एवढी मजा नव्हती आली, पण इथं खूप मजा आली. इथं सारखं सारखं पाण्यात खेळायला भेटतं म्हणून. ओके, स्क्वेअर रिसॉर्टला चांगला आनंद वाटतो आणि सारखं सारखं पाण्यात खेळा वाटतं. तुला काय वाटतं दादा? चांगलं वाटतं. छान वाटतं. आनंद घेतलाय का? हा, पहिली आमची स्कूलची ट्रिप आलती इकडं. आमची इथं स्कूलची ट्रिप आलती इकडं. स्कूलची पार्टी आहे. कुठनं आलात तू? मी आले फुटावरून. आळेफाट्यावरून आलात. कितीला आहेस?
तिसरीला तुला खूप आनंद वाटेल आणि या रिसॉर्टचं प्रत्येकांना तू सांगेल की इथे खूप आनंद मिळतोय. ओके, थँक्यू. आपण नुकतंच बघितलेलं आहे की मागच्या साईडला सुद्धा रिसॉर्ट मध्ये लहान मुलांसाठी एक पार्ट केलेला आहे आणि इथं मोठ्यांसाठी लहान मुलांसाठी आणि इथे एन्जॉय करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला सर्व इथं दिसत आहे. तर या ठिकाणी बघताय तुम्ही किती पद्धतीने आनंद घेत आहे. हे पाण्याच्या लाटा बघतो आणि या पद्धतीने इथे या पद्धतीने पाण्याच्या लाटा लहान मुलं कसे आनंद घेत आहेत त्या पद्धतीने आपण बघतोय. हे बघा एन्जॉय करतायत आणि एन्जॉय करत असताना आपण इथे बघतोय. आणि आपल्याला काय वाटतं या रिसॉर्टला भेट दिल्यानंतर? निसर्गरम्य वातावरणामध्ये छान वाटलं एकदम. म्हणजे एक दिवस कुटुंब सगळ्यांना आनंद घ्यायला हवा. दादाचं म्हणणं आहे की एक दिवस तरी या रिसॉर्टला भेट देऊन आनंद घेण्यात यावा आणि छान पद्धतीने इथे जे उष्णता जी आपल्याला भेटलेली आहे त्याचा गारवा या रिसॉर्ट मध्ये आपल्याला मिळते असं वाटतं. हो, नक्की नक्की नक्की. तुम्ही बऱ्याच आंघोळ केलेलं दिसत नाही दादा. आंघोळीला आमची गँग घेते सगळी आणि आल्यानंतर तर सर्व संघ जाणार आहे. तर आमचं जे पत्रकार संघटना आहे ती त्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलेली आहे. तर हे आमचे पत्रकार संघटनेचे खेड तालुक्याचे अध्यक्ष आहे आणि यांच्या पत्रकार संघटनेचे गेट टुगेदर जे ट्रिप म्हणू आपण यांनी सुद्धा या स्क्वेअर रिसॉर्टला भेट दिलेली आहे. त्या निमित्ताने ते सर्वच पत्रकार बंधू आलेले आहेत आणि ते तयार होत आहे. नंतर मग ते तुम्ही आंघोळ करणार आहे. धन्यवाद. आलो ना. हे काय नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत स्क्वेअर रिसॉर्ट मध्ये जे आज भीमाशंकरच्या पायथ्याशी इथे आहेत. तर आज बघूया इथे हे पर्यटक इथे आलेले आहे. कसं वाटतं तुम्हाला या रिसॉर्ट मध्ये जाऊन? असा आनंद कुठेही नाहीये. या ठिकाणी आल्यानंतर हा डीजेचा आवाज येतोय. आनंद कसा घेतात लोक पाहतात. या ठिकाणचं जेवण असो आणि पुणे नाशिक हायवेपासून एकदम जवळ की आपण महाबळेश्वर लांब लांब जातो परंतु आपल्या जवळ काहीतरी आहे हे पाहण्यासाठी तरी लोकांनी या ठिकाणी यावं अशी विनंती. या परिसरातील पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणवरून इथे पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. त्याच पद्धतीने आमच्या इथे एक असे पर्यटक आहे की ज्यांनी दादा आपण कुठून आलात? मी चाकणवरून आलेलो आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नाश्ता असेल, जेवण असेल आणि त्याच्यानंतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत खूप छान आहेत. मी पुणेकरांना एक विनंती करेल, महाबळेश्वर इकडे तिकडे जाण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी जाण्यापेक्षा एकदा इथं येऊन नक्की बघा बाकीच्या ठिकाणी आणि इथं काय फरक आहे. मी एवढंच सांगेल. धन्यवाद दादा. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता इथे किती पद्धतीने पर्यटक आहे. आपला आनंद जे आता उष्णतेचा जो प्रहार आहे या प्रहारामध्ये इथे बघता इथे सर्व पर्यटक आपला एन्जॉय करतायत. आपल्याला कसं वाटतं बाबा? एक नंबर मस्त. खूप छान पद्धतीने आनंद घेतला. आम्ही खास हे पेटवरून आलेले आहेत. मंडळी भोसरीमध्ये राहते त्यांना पण घेऊन आलेलो आहे आम्ही. वा वा. मित्र परिवार बोलवले आम्ही सगळे आता एन्जॉय करताय. काय वाटतं दादा तुम्हाला? अतिशय छान वाटतं इथं पोहण्यासाठी. अतिशय छान आहे वॉटर पार्क हा आणि स्क्वेअरल वॉटर पार्क छान आहे. मी अतिशय खेडेगावातून आलोय, दावडी या गावातून आलोय. मी जवळजवळ 50 किलोमीटरवर या ठिकाणी आलोय या रिसॉर्टचा आनंद घेण्यासाठी. आणि मी पण एक मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे आणि ह्या दृष्टीने मला एक बोलण्याची खूप गरमाई होत होती. त्या गरमाईमुळे इथं आम्हाला अतिशय थंड या उन्हाळीचा हा आनंद घेण्यासाठी हे सर्व पर्यटक पुणे जिल्ह्यातूनच नव्हे तर विविध जिल्ह्यातून, विविध देशातून, देश विदेशातून इथे येत असतात. आपण बघतायत आता पाठीमागे सर्वच असे पर्यटक असे आनंद घेताना दिसत आहेत आणि त्या पद्धतीने आपण या पद्धतीने इथे बघू शकताय की कॅमेरामॅनला मी विनंती करेल की त्यांनी या साईडला दाखवावं. आपण व्यवस्थित इकडे इकडे दाखवा. इकडे बघा किती आनंद घेतायत, एन्जॉय करतायत आणि छान पद्धतीने आपण या इकडे आपण विनंती करू. मॅडम बोलू शकाल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला या उन्हाळ्यातल्या उष्णतेत एवढा आनंद मस्त पद्धतीने घेतायत तुम्ही? हो, शूटिंग आहे. छान आहे परंतु अजून राईड्स ज्या आहेत त्या थोड्याशा वाढवल्या पाहिजे या ठिकाणी. कारण मुलांना जे आहे नवीन नवीन राईड्स ज्या आहेत त्या आवडत असतात. तर तुलनेने थोड्याशा राईड्स ज्या आहेत त्या मला थोडे कमी वाटतात या ठिकाणी. तर नेक्स्ट टाइम ज्या वेळेस येऊ तर अपेक्षा आहे की यामध्ये अजून सुधारणा होईल. धन्यवाद ताई.
आपण इथे बघताय की माझ्या पाठीमागे सुद्धा अशा विविध पद्धतीने छान पद्धतीचा आनंद इथे पर्यटक लुटत असतात. पुण्यातूनच नव्हे तर अनेक ठिकाणवरून इथे पर्यटक स्क्वेअर रिसॉर्टला व्हिजिट देत असतात आणि त्या निमित्ताने आपण बघतोय. दादा कुठं आलात तुम्ही? आम्ही बेल्यावरून आलोय. बेल्यावरून आलात विथ फॅमिली आलात का? with family, with family. ओके ओके ओके. काय दादा काय वाटतं तुम्हाला या रिसॉर्टला व्हिजिट करून? एकदम चांगल्या पद्धतीत आहे, व्यवस्थित आहे, सुव्यवस्थित आहे आणि चांगल्या पद्धतीत हे केलेलं आहे. ओके धन्यवाद दादा. आपण कॅमेरामॅनला विनंती करू की इकडे बघा, इकडे किती आनंद व्यक्त करतात. इकडे सर्व जे लोक आहेत, जे पर्यटक आहेत, आपल्या या उन्हाळ्याचा उष्णते आणि छान पद्धतीने थंडावा कसा गारवा कसा मिळेल या पद्धतीने मिळतात. मॅडम काय वाटतं तुम्हाला? छान, अगदी छान वाटतं. विथ फॅमिली आलात का तुम्ही? हा, विथ फॅमिली आहे. ओके ओके ओके. छान पद्धतीने इथे बघतायत की या साईडला तुम्ही पाठीमागे पण बघू शकता. इथे सर्व या रिसॉर्टला देश विदेशातून आपण अत्यंत डोंगर वस्तीतून छान पद्धतीने आपण इथं पर्यटक येताना दिसतायत. इथे बघूया लहान मुलं कशा आनंद घेतात. काय वाटतं दीदी तुला आता? मला खूप मजा येते वॉटर पार्क मध्ये आणि मी पहिल्यांदा आले इथं. आणि मी आधी वॉटर पार्कला गेलो तर तिथे एवढी मजा नव्हती आली आणि इथं खूप मजा आली. इथं सारखं पाण्यात खेळायला भेटतं म्हणून. ओके स्क्वेअर रिसॉर्टला चांगला आनंद वाटतो आणि सारखं पाण्यात खेळा वाटतं. तुला काय वाटतं दादा? चांगलं वाटतं. छान वाटतोय. आनंद घेतलाय का? हा, पहिली आमची स्कूलची ट्रिप आलती इकडं. आमची इथं स्कूलची ट्रिप आलती इकडं. स्कूलची पार्टी आहे. कुठनं आलात तू? मी आळफटावरून. आळे फाट्यावरून आलात. कितीला आहेस? तिसरीला. तुला खूप आनंद वाटेल आणि या रिसॉर्टचं प्रत्येकांना तू सांगेल की इथे खूप आनंद मिळतोय. हा. ओके थँक्यू.